ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आषाढ महिन्यात देवी उपासनेचे विशेष महत्त्व असते. आषाढ महिना हा शक्ती उपासनेसाठी विशेष फलदायी असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणून संबोधले जाते, कारण तेव्हा सांगून पूजेपेक्षा निर्गुण पूजेला जास्त महत्त्व दिले गेले आहे. जप अनुष्ठानला विशेष महत्त्व आहे. आषाढ शुद्ध अष्टमी म्हणजे महिषाग्नी पूजा म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी आदिमाया आदिशक्तींनी महालक्ष्मीचा अवतार घेऊन महिषासुराचा वध हा केला होता. म्हणून बऱ्याच ठिकाणी देवीला आषाढ महिन्यात बळी देण्याची देखील प्रथा आहे. महालक्ष्मी आणि लक्ष्मी या भिन्न देवता आहेत. महालक्ष्मी ही आदिशक्ती आहे आणि लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. दुर्गा सप्तशतीनुसार महालक्ष्मीचे पुत्र ब्रह्मदेव आणि लक्ष्मी पुत्री आहेत. अष्टदशभुजा महालक्ष्मी, दुर्गा आणि लक्ष्मी वेगवेगळ्या देवी आहेत. महालक्ष्मीचा जन्म हा सगळ्या देवांच्या तेज एकत्रित होऊन झाला. तीच ही मूळ प्रकृती महामाया आदिशक्ती व लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. याबद्दल कथा अशी सांगितली जाते. फार पूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केला आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्थान बळकावले. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तेने वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देवांनी एकत्रित येऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली आणि या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास विनवले. तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली. शंकराच्या तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने 3 डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात दुर्गा देवीची निर्मिती ही झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र अशी विविध आयुधे सर्व देवांनी तिला बहाल केली. देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्व शक्तिमान दुर्गा देवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. महिषासुर आणि दुर्गा यांच्यात 9 दिवस घनघोर युद्ध झाले. दुर्गा देवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गा देवीला महिषासूर मर्दिनी म्हणून लागले. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.